नमस्कार, मी ऋतुषा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. गेल्या 2 महिन्यांपासून पेण तालुक्यामध्ये तसंच पेण शहर हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे दररोज 70 ते 80 रुग्ण पेणमधल्या उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट होत आहेत. त्यामुळे वेळेवरती अनेकदा अँटी रेबीजचं इंजेक्शन नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून अलिबाग जिल्हा रुग्णालयात जा असं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ह्या सगळ्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतंय. तसंच या भटक्या कुत्र्यांच्या अशा दहशतीमुळे पेण शहरामध्ये तसंच पेण तालुक्यातल्या असंख्य भागात भीतीचं वातावरण पसरलंय आणि ह्याबाबत मनसेकडे काही तक्रारी आल्यामुळे मनसेचे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात उपजिल्हा रुग्णालयाला मनसेच्या शिष्टमंडळानं भेट देऊन सगळी परिस्थिती पाहून त्वरित अँटी रेबीज इंजेक्शनच्या जास्तीचा साठा जिल्हा रुग्णालयात देण्यासाठी जोर लावलाय. त्यामुळे तातडीनं अँटी रेबीज इंजेक्शनचा पुरेसा साठा रुग्णालयामध्ये आलाय. पण बघ्याची भूमिका घेणारे पेण नगरपालिकेचे प्रशासनाला तसंच पेण पंचायत समिती प्रशासनाला तातडीनं भटक्या कुत्र्यांवरती निर्बीजीकरण करणं तसंच दहशत करणाऱ्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना तातडीनं शेल्टर रूममध्ये तिथे तयार करून तिथे रवाना करून पेणकरांना रस्त्यावरनं फिरायला मोकळा श्वास देण्यात यावा ही दूरध्वनीद्वारे विनंती रायगड उपजिल्हा संदीप ठाकूर यांनी पेण नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे केली आहे. तसंच पेण पंचायत समिती प्रशासनानं करावं, अन्यथा अशा गाफील प्रशासनाविरोधात मनसे रस्त्यावरती उतरून जन आंदोलन करेल अशी तंबी मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांनी दिली आहे. तर रायगड उपजिल्हा रुग्णालयाला भेट देतेवेळी रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत पेण तालुका अध्यक्ष गौरी वोरा, पेण उपतालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, नितेश पाटील, विजय पाटील, रुपेश म्हात्रे, कल्पेश पाटील, नयन रोडेकर, कल्पेश सपकाळ तसंच समस्त महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमच्या शिष्टमंडळाने जे पेण येथील उपजिल्हा रुग्णालय तिथे आम्ही भेट दिली, तेव्हा गेल्या अनेक दिवसापासून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी इथे मॉनिटर केलं होतं की इथे असंख्य अशा जे भटक्या कुत्र्यांच्या बाईटनी म्हणजे चावल्यानंतर इथे असंख्य असे रुग्ण इथे येतात या रुग्णालयामध्ये आणि त्यांची अक्षरशः हेडसंड होते. तर त्या संदर्भात आम्ही जेव्हा आता यांना भेट दिली तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की दररोज कमीत कमी 80 ते 85 या भटक्या कुत्र्यांच्या चावल्यामुळे इथे रुग्ण इथे या रुग्णालयात दाखल होतात आणि बऱ्याचदा आज मी स्वतः दुपारी जेव्हा अनुभव घेतला तर यांच्याकडे अँटी रेबीजचा डोस देखील नव्हता. एवढी भयानक परिस्थिती असल्यानंतर हे प्रशासन झोपा काढते, रुग्णालय प्रशासन पण झोपा काढत होतं. शेवटी त्यांना आम्ही दुपारी प्रेशराईज करून त्यांना आम्ही इथे आज डोस मागायला लावले, अँटी रेबीज डोस मागवले. पण त्याच्यानंतर आज जेव्हा आम्ही संध्याकाळी स्वतः मी पर्सनली त्या रुग्णांना इथे बघायला आलो त्या रुग्णाला, तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की तेवढ्या त्या अक्षरशः 3 ते 4 तासाच्या कालखंडामध्ये कमीत कमी 17 ते 18 रुग्ण पुन्हा तयार झाले. म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला दिसतं की दिवसभरातून 24 तासामध्ये जर 70-80च्या वरती जर रुग्ण इथे जर फक्त कुत्र्याच्या चावल्याने जर भटक्या कुत्र्याच्या चावल्याने जर इकडे येत असले तर याला जबाबदार कोण? कारण पेण नगरपालिकेचं कुठेही याच्यावरती अंकुश नाहीये. इथे शहरामध्ये असंख्य गल्लीमध्ये असंख्य अशा भागामध्ये हे भटक्या कुत्र्यांमुळे हे चावल्यामुळे बरेचसे रुग्ण हे रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत आणि ते ऍडमिट होत आहेत. आणि तसंच तालुक्यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे जिथे पंचायत समितीच्या कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये. आम्ही या प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही याच्याकडे तातडीने लक्ष द्या. हीच जर परिस्थिती कायमस्वरूपी अशीच जर राहिली येत्या आठवडाभर आम्ही 3-4 दिवस वाट पाहू. त्याच्यानंतर याच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन या तुमच्या प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल, एवढं नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र.